नमस्कार मित्रांनो, झिरो ग्रॅव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहे Vivo Y58 5G स्मार्टफोन। हा स्मार्टफोन 20 जून 2024 दरम्यान रिलीज झाला होता। तर बघूया हा फोन काय धमाका करतो 18,500 च्या बजेट मध्ये। पण त्याच्या पहिले तुम्ही कुठून पण नवीन आला असणार चॅनलवर तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून द्या। आणि मी आहे तुमचा मित्र प्रद्युम्न सिंग राजपूत आणि तुम्ही बघत आहात झिरो ग्रॅव्हिटी। सर्वात पहिले बोलूया डिस्प्ले बद्दल। Vivo Y58 5G येतो एका स्लिम आणि लाईट बॉडी सोबत, फक्त 7.99 mm चा थिकनेस। तर आता आपण वजन करणार आहोत Vivo Y58 5G। तर बघूया याचं वजन किती येतं, जे आहे 201 ग्रॅम्स। वा, पण हा फोन तुम्हाला थोडासा जड वाटू शकतो जर तुम्ही पहिल्यापासून बारीक फोन यूज करत असणार तर। फिंगरप्रिंट सेन्सर पण याच्या साइड मध्ये आहे, जी चांगली गोष्ट आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर भेटणार नाही। डिस्प्ले बद्दल बोलायला गेलं तर हा फोन येतो 6.72 इंचेसच्या IPS LCD स्क्रीन सोबत, ज्याला आपण चांगले म्हणू शकतो पण सर्वात भारी नाही। स्क्रीन रेझोल्यूशन पण याचं 1080x2408 आहे, जे रोजमर्राच्या कामांसाठी ठीक आहे। रिफ्रेश रेट पण तुम्हाला 120 हर्ट्झचा भेटतो जेव्हा तुम्ही फोन स्क्रोल करतात आणि गेम खेळतात, त्याच्यासाठी हे चांगले आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट मायनस पॉइंट आहे आणि ती आहे याची पिक्सल डेन्सिटी, जी आहे 393 ppi, जी चांगली गोष्ट नाही आहे। म्हणजे तुम्ही जर बारीकीने बघणार तर तुम्ही याचे पिक्सल्स बघू शकता। कलर्स पण जास्त व्हायब्रंट नाही आहे, कारण हा फक्त 83% NTSC सपोर्ट करतो। कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायला गेलं तर Vivo Y58 5G मध्ये येतो 50 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर। फोटोजा नीट क्लिक करतो, पण हा कोणता कॅमेराचा राजा नाही। किमतीच्या हिशोबाने ठीक आहे, पण जर तुम्हाला एकदम चांगले फोटो काढायचे असतील तर हा फोन तुम्हाला जमणार नाही। फ्रंट कॅमेरा पण 8 मेगापिक्सलचा आहे, जो सेल्फी चांगले काढतो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग पण 180 30 फ्रेम रेट पर्यंत लिमिटेड आहे। तर आता मी जी रेकॉर्डिंग करतो आहे ती याच्या फ्रंट कॅमेऱ्याने करतो आहे, ठीक आहे। फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला भेटतं 180 ते पण 30 FPS सोबत। तर तुम्ही स्टेबलायझेशन पण चेक करू शकता आणि क्वालिटी पण चेक करू शकतात। तर आता आपण जे शूटिंग करतो आहे ते आहे मागच्या कॅमेऱ्याने। मागच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्हाला 180 30 FPS भेटून जात आहे। तर तुम्ही क्वालिटी चेक करू शकतात की कशी आहे या कॅमेऱ्याची। आता येऊया याच्या परफॉर्मन्स वरती। Vivo Y58 5G याच्यासोबत घेऊन येतो Qualcomm Snapdragonचा 4 Gen 2 चा प्रोसेसर, जे रोजमर्राच्या कामांसाठी तर चालून जाणार। पण जर तुम्ही एक हेवी गेमर असणार आणि तुम्ही जर जास्त मल्टीटास्किंग करत असणार तर हा फोन तुम्हाला थोडासा स्लो वाटणार। 8 GB ची रॅम आहे, जी मल्टीटास्किंग साठी खूप चांगली आहे। 128 GB चं स्टोरेज पण भेटतं आणि याच्यामध्ये तुम्हाला भेटतो हायब्रिड कार्ड, तर तुम्ही 1 TB पर्यंत पण स्टोरेज वाढवू शकतात। आता बोलूया आपण याच्या बॅटरी बद्दल। इकडा हा फोन धमाका करतो, कारण याच्यामध्ये तुम्हाला भेटते 6000 mAh ची मोठी बॅटरी, जी एक पूर्ण दिवस तर आरामशीर चालून जाणार किंवा त्याच्यावरती पण। आणि प्लस तुम्हाला 44 वॉटची फास्ट चार्जिंग पण भेटते। याचा अर्थ तुमचा फोन पटकन चार्ज होऊन जाणार। आणि अजून एक प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटते रिव्हर्स चार्जिंग पण, तर तुम्ही दुसरे डिव्हाइसेस पण आरामशीर चार्ज करू शकतात। तर तुम्ही हा फोन का खरेदी करावा, तर हे बघा मित्रांनो, 18,500 च्या प्राइस पॉइंट मध्ये तुम्हाला भेटते एक मोठी बॅटरी, 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि 5G कनेक्टिव्हिटी सोबत। कॅमेरा डिपार्टमेंट तेवढा चांगला नाही आहे आणि प्रोसेसिंग मध्ये पण गेमिंग चांगली होणार नाही। जर तुम्हाला एक असा फोन पाहिजे ज्याची बॅटरी लाईफ खूपच चांगली आहे तर तुम्ही Vivo Y58 5G घेऊ शकतात। पण जर तुम्हाला एक चांगला कॅमेरा फोन पाहिजे ज्याच्यामध्ये अप्रतिम फोटोज येतात तर हा फोन तुमच्यासाठी बनलेला नाही। ऑफलाइन मध्ये तुम्ही याची प्राइस चेक करत असणार तर तुम्ही नक्की भेट द्या श्री साईबाबा वॉच मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स
ॲड्रेस आहे विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक, देवपूर, धुळे. हा आहे माझा ऑनेस्ट ओपिनियन Vivo Y58 5G बद्दल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. मी त्याचे नक्की उत्तरं देणार. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.